नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी शुभ प्रभात. मी आहे प्राध्यापक गणपत उगडे. चला तर मित्रांनो, तुम्ही सर्वजण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात आणि ही तयारी करत असताना मराठी व्याकरण हे निर्णायक आहे. चला तर त्यातीलच आज आपण एक महत्त्वाचा घटक अभ्यासणार आहोत. अर्थातच ती आहे शब्दसिद्धी. काय घटक आहे रे आपला? शब्दसिद्धी. चला तर आपण सुरुवात करूया. मग इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे असं की मित्रांनो, इथं पहा, आपण पाहत आहोत विषय मराठी. विषय मराठी व्याकरण. मराठी व्याकरणातील आपण पाहत आहोत आज शब्दसिद्धी. काय पाहणार आहोत रे आपण? शब्दसिद्धी. आता शब्दसिद्धीचा विचार करत असताना या ठिकाणी परीक्षेला प्रश्न कसे विचारले जातील याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हॅलो, आवाज येतोय ना? चला, आपण पाहतोय शब्दसिद्धी. आता शब्दसिद्धीचा विचार करत असताना यावरती परीक्षेला प्रश्न कसे विचारले जातील. मग परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना इथं प्रश्न समजा तुम्हाला असा विचारलाय, काय सरकार, पैसा, पादरी, बायको, बायको, पादरी, बायको, बटाटा. पादरी, बायको, बटाटा अशा प्रकारचे शब्द तुम्हाला दिले आणि शब्द दिल्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल हे शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारात मोडतात. आणि मग इथं तुम्हाला पर्याय दिला, हे शब्द कोणत्या भाषेतून? मराठी भाषेत आलेले आहे. ए, फारसी भाषेतून आलेले आहे. बी, इंग्रजी भाषेतून आलेले आहेत. सी, पोर्तुगीज भाषेतून आलेले आहेत. पोर्तुगीज. आणि डी, अरबी भाषेतून आलेले आहेत. अरबी. अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेला विचारले जातात. आणि इथं विचारलं जातं शब्दसिद्धी प्रकार ओळखा. शब्दसिद्धी प्रकार ओळखा. अशा प्रकारचा हा प्रश्न विचारलेला आहे. ओके. आणि मग आता तुम्हाला योग्य शब्दाची निवड करायची आहे, योग्य उत्तराची निवड करायची आहे. चला, तुम्हाला काय वाटतं सांगा, काय असावं रे? उत्तर चुकलं तर चुकू द्या. सरकार, पैसा, पादरी, बायको हे शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारात मोडतात? चला सांगा पटापट, काय उत्तर असावं? चला पटापट सांगा, काय उत्तर असावं? चला तर यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे शब्दसिद्धी म्हणजे काय. त्यानंतर तुम्हाला माहीत पाहिजे शब्दसिद्धीचे प्रकार, मुख्य प्रकार किती. त्यानंतर शुद्ध शब्द कशाला म्हणायचं, साधित शब्द काय असतं. त्याच्या पुढे तुम्हाला माहीत पाहिजे तत्सम, तद्भव, देसी, परभाषीय. त्यानंतर परभाषेमध्ये तुम्हाला कानडी, तेलुगू, तमिळ, गुजराती, हिंदी, त्यानंतर पोर्तुगीज, फारसी, इंग्रजी, अरबी, तुर्की, जपानी हे सगळे शब्द माहीत असणं गरजेचं आहे. आता इथं पहा म्हटलेलं आहे सरकार, हा आहे पैसा, पादरी, बायको, बटाटा. आता हे शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या भागातून, कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेले आहेत? तर मित्रांनो, याचं जे उत्तर आहे ते उत्तर आहे पोर्तुगीज शब्द. ही बाकीचे जे काही उत्तरं वगैरे आहे, ही बाकीची उत्तरं कशी आहे? चुकीचे आहेत. मग इथं पोर्तुगीजच का? तर अशाही प्रकारचा प्रश्न परीक्षेला विचारला जातो. दुसरा प्रश्न काय विचारला जाईल पहा. दुसरा प्रश्न विचारला सहजपणे इथं दिलं कागदपत्र. काय दिलं रे? कागदपत्र. आणि मग तुम्हाला विचारलं जाईल
हा जो काही प्रश्न दुसरा आहे कागदपत्र शब्दसिद्धीचा प्रकार ओळखा. इथं काय म्हटलेलं आहे? शब्दसिद्धी. शब्दसिद्धी. शब्दसिद्धीचा प्रकार ओळखा. प्रकार ओळखा. अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी दिला आणि दिल्यानंतर इथं तुम्हाला पर्याय दिले. ए हा सिद्ध शब्द आहे. बी पर्याय दिला हा साधित शब्द आहे. साधित शब्द आहे. सी पर्याय दिला हा अभ्यस्त शब्द आहे. आणि डी पर्याय दिला हा सामासिक शब्द आहे. चलो कौन बनेगा करोडपती? काय वाटतं अंदाजे सांगा. चला उत्तर चुकलं तर चुकू द्या, कमेंटमध्ये टाका. पहा चला बोला बरं काय वाटतं तुम्हाला. परीक्षेला या घटकावरती अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. काय उत्तर असावं सांगा अंदाजे. सांगा तर खरं. ABCD मध्ये उत्तर द्या. चुकलं तर चुकू द्या. चुका आणि शिका आपला गुणधर्म आहे. चला तर मग याचा जर विचार वगैरे केला तर मित्रांनो इथं योग्य उत्तर जर पाहिलं तर हा आहे कोणता शब्द आहे रे? सी उत्तर आहे अभ्यस्त शब्द. हे बाकीचे उत्तर चुकीचे आहे. कागदपत्र हा अभ्यस्त शब्दाचा प्रकार आहे. मग याच्यासाठी तुम्हाला माहीत पाहिजे सिद्ध शब्द म्हणजे काय, साधित शब्द म्हणजे काय, अभ्यस्त कशाला म्हणायचं आणि सामासिक कशाला म्हणायचं. ओके. तर याच्यासाठी आता मी तुम्हाला या ठिकाणी शिकवणार आहे. ही जी काही शब्दसिद्धी आहे या शब्दसिद्धीच्या संदर्भात आपण विचार करत आहोत. शब्दसिद्धी. शब्दसिद्धीमध्ये आपल्याला आता ह्या गोष्टी अभ्यासायच्या आहेत. पहिला जो काही भाग आहे त्या भागामध्ये आपण पाहणार आहोत शब्द सिद्धी. काय? शब्दसिद्धी म्हणजे काय? काय पाहणार आहोत आपण? शब्द सिद्धी म्हणजे काय? शब्दसिद्धी म्हणजे काय हा आपला पहिला प्रश्न असेल. शब्दसिद्धी म्हणजे काय? दुसरा प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे तो म्हणजे शब्द सिद्धीचे शब्दसिद्धीचे मुख्य प्रकार. मुख्य प्रकार. त्यानंतर आपण पाहणार आहोत तिसरा मुद्दा मुख्य प्रकाराचे पोट प्रकार. पोट प्रकार. त्यानंतर चौथी जी बाजू आहे तर शब्द प्रकार ओळखण्याच्या खुणा. ओळखण्याच्या खुणा. शब्द प्रकार ओळखण्याच्या खुणा. आणि पाचवी बाजू अभ्यासणार आहोत ती म्हणजे यापूर्वी विविध परीक्षेमध्ये कोणकोणते प्रश्न विचारलेले होते म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन. मग आता मी तुम्हाला काय शिकवणार आहे तर आता मी तुम्हाला या ठिकाणी शिकवणार आहे पहिली बाजू. पहिल्या बाजूमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे शब्दसिद्धी म्हणजे काय, शब्दसिद्धीचे मुख्य प्रकार, शब्दसिद्धीचे पोट प्रकार, शब्द प्रकार ओळखण्याच्या खुणा आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन. हा भाग या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. येतंय लक्षात? पहा चालायचं ना आता पुढे. आता मी तुम्हाला कम्प्लिटली एक एक भाग सविस्तर शिकवणार आहे. तुमच्या कोणत्याही प्रकारच्या शंका असल्यास कधीही केव्हाही तुम्ही मला विचारू शकता. चला आता
मग इथं आपण काय करूया, आपल्याला आता या ठिकाणी पाहायचंय शब्दसिद्धी म्हणजे काय. काय पाहणार आहे तर आपण शब्दसिद्धी. हे पहा इथं मी लिहिलेलं आहे शब्दसिद्धी. मित्रांनो, मराठी भाषेचा उगम हा संस्कृत भाषेतून झालेला आहे. काय सांगितलं नीट लक्षात घ्या. ही जी काय आपली मराठी भाषा आहे, या मराठी भाषेचा उगम हा संस्कृत भाषेतून झालेला आहे. जगामध्ये तमिळ आणि संस्कृत ह्या सर्वात प्राचीन भाषा मानल्या जातात. तर संस्कृत भाषा ही मराठी भाषेची जननी वगैरे आहे. बरोबर. मग आता भारताचा विचार करत असताना भारतामध्ये विविध परकीयांची सत्ता देखील होती. त्या परकीयांच्या सत्तेचा जर विचार वगैरे केला, मग पोर्तुगीज होते, डच होते, फ्रेंच होते, ब्रिटिश आले. मग व्यापारी म्हणून आले आणि राजकर्ते बनले. असं करत असताना मित्रांनो झालं काय, ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वान नाही पण गुण लागला. ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वान नाही पण गुण लागला. गोड द्राक्षाचा वेल कडू लिंबावरी गेला, कडू का झाला म्हणे संगतेमुळं. मग काय झालं की मराठी माणसाने परकीय भाषेतील शब्द स्वतःच्या भाषेमध्ये काय केलेले, उचललेले आहेत. आपल्या मराठीचा जर विचार वगैरे केला तर मराठी भाषेमध्ये शब्दांचा संग्रह तोकडा अपुरा म्हणजेच फक्त 30% होता आणि बाकीचे उरलेले जे काही 70% शब्द आहे ते आपण इतर भाषांतून आणले. मग इतर भाषेतून आणले याचा अर्थ काही शब्द संस्कृत होते, त्याचबरोबर कानडी, तेलुगू, तमिळ, गुजराती, हिंदी, पोर्तुगीज, फारसी, अरबी, इंग्रजी, जपानी, तुर्की अशा सर्वच भाषेतले शब्द आपण मराठी भाषेमध्ये वापरत असतो. आणि मग मराठी भाषेची गरज आपण इतर शब्दांच्या मदतीने पूर्ण केलेली आहे. म्हणजेच याचा अर्थ काय होतो की मराठी भाषेमध्ये शब्द कसा बनतो किंवा कसा सिद्ध होतो यालाच शब्दसिद्धी असे म्हणतात. मग मराठी भाषेचा उगम जर पाहिला आपण तर त्याचा विचार करत असताना सगळ्यात पहिल्यांदा संस्कृत नंतर काय झालं रे, संस्कृत नंतर दुसरी जी भाषा आहे त्याला म्हटलं जातं प्राकृत. संस्कृत नंतर काय आहे रे, प्राकृत. प्राकृत नंतर काय झाला, प्राकृत नंतर अपभ्रंश झाला, अपभ्रंश. आणि अपभ्रंशानंतर कोणती भाषा अस्तित्वात आली रे, मराठी भाषा अस्तित्वात आली. अपभ्रंशानंतर कोणती भाषा अस्तित्वात आली, मराठी. मग याचा जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना जसं आपण या ठिकाणी म्हणतो पितृछाया, पितृछाया. आता पितृचं काय झालं रे, पिता झालं. पिताचा काय झाला रे, वडील झाला. आणि वडिलाचा काय झाला रे, वडिलाचा झाला बाप. वडिलाचा काय झाला, बाप. मग आता मात्र तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश आणि मराठी, पितृ, पिता, वडील आणि बाप. म्हणजेच मराठी भाषेमध्ये शब्द कसा बनतो किंवा कसा सिद्ध होतो यालाच शब्दसिद्धी असे म्हणतात. पक्क लक्षात ठेवा, मराठी भाषेत शब्द कसा बनतो किंवा कसा सिद्ध होतो यालाच शब्दसिद्धी असे म्हणतात. आता पक्क तुम्हाला लक्षात ठेवायचं. पाहून घ्या मी इथं काय सांगतो. मराठी भाषेत शब्द कसा बनतो, शब्द कसा बनतो, कसा बनतो, बनतो किंवा सिद्ध होतो, किंवा सिद्ध होतो, सिद्ध होतो, सिद्ध होतो. मराठी भाषेमध्ये शब्द कसा बनतो किंवा कसा सिद्ध होतो यालाच शब्दसिद्धी असे म्हणतात. यालाच काय म्हणायचं, यालाच शब्द सिद्धी असे म्हणतात. ठेवा लक्षात, मराठी भाषेमध्ये शब्द कसा बनतो किंवा कसा सिद्ध होतो यालाच काय म्हटलं जातं रे, शब्दसिद्धी असे म्हणतात. मग या शब्दसिद्धीचा विचार करत असताना इतक्यातच मी तुम्हाला सांगितलं संस्कृत, नंतर प्राकृत, त्यानंतर अपभ्रंश आणि त्यानंतर कोणती भाषा आहे रे, मराठी भाषा आहे. कोणती भाषा आहे, मराठी. मग आता या ठिकाणी आपण हे जे काही शब्दसिद्धी आहे या शब्दसिद्धीच्या प्रकारांचा आपण अभ्यास करणार आहोत. आता मात्र एवढं तुमच्या पक्क लक्षात आलं,
मराठी भाषेमध्ये शब्द कसा बनतो किंवा कसा सिद्ध होतो यालाच शब्दसिद्धी असे म्हणतात. आणि मग ही जी काही शब्दसिद्धी आहे या शब्दसिद्धीचे प्रकार आहेत. शब्दसिद्धीचे काय आहेत रे? प्रकार आहेत. मग या प्रकाराचा विचार करत असताना हे आहे शब्दसिद्धीचे मुख्य प्रकार 2. हे काय आहे रे? शब्दसिद्धी प्रकार. मग शब्दसिद्धी प्रकाराचा विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे हे शब्दसिद्धीचे जे काही प्रकार वगैरे आहे या प्रकारामध्ये इथं नीट बारकाईने पहा. हे आहे शब्दसिद्धीचे प्रकार. पाहून घ्या. इथं आहे शब्द सिद्धी प्रकार. शब्दसिद्धी प्रकार. मग शब्दसिद्धी प्रकारामध्ये हे आहे त्याचे 2 प्रकार. एक जो काही पहिला प्रकार आहे त्याला म्हटलं जातं सिद्ध शब्द. कोणते शब्द आहे रे? सिद्ध शब्द. आणि दुसरा जो प्रकार आहे त्या दुसऱ्या प्रकाराला म्हटलं जातं साधित शब्द. साधित शब्द. सिद्ध शब्द आणि साधित शब्द. आता तुम्हाला माहीत पाहिजे सिद्ध शब्द म्हणजे काय आणि साधित शब्द म्हणजे काय. आता सिद्ध आणि साधित याच्यातला आपल्याला फरक अभ्यासायचा आहे. हे आहे सिद्ध आणि हे कोणते आहेत रे? साधित शब्द. आता सिद्ध शब्दामध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की त्याचे हे 4 प्रकार इथं दाखवलेले आहेत आणि साधितचे देखील किती प्रकार दाखवलेले आहेत? 4 प्रकार दाखवलेले आहेत. आता आपल्याला एका भागाचा या ठिकाणी सविस्तर अभ्यास करायचा आहे. मग आता हे 4 जे काही प्रकार आहे तर या 4 प्रकारामध्ये कोणते 4 प्रकार आहे हे आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. मग आता पहा, नीट लक्षात घ्या. आता पहा इथं 4 प्रकार कोणते आहेत तर पहिला जो काही प्रकार आहे त्या पहिल्या प्रकाराला म्हटलं जातं तत्सम शब्द. कोणते शब्द आहे रे? तत्सम शब्द. दुसरा जो काही प्रकार वगैरे आहे त्या दुसऱ्या प्रकाराचा विचार करत असताना त्याला म्हणायचं तद्भव शब्द. कोणते शब्द आहे? तद्भव शब्द. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे त्या तिसऱ्या प्रकाराला म्हटलं जातं देशी शब्द. कोणते शब्द आहे? देशी शब्द. आणि त्यानंतर चौथा जो प्रकार आहे त्या चौथ्या प्रकाराला म्हटलं जातं परभाषीय शब्द. अशा पद्धतीने सिद्ध शब्दाचे किती प्रकार दाखवलेले आहे रे? 4 प्रकार दाखवलेले आहेत. सिद्ध शब्दाचे किती प्रकार दाखवले? 4. त्यानंतर पुढे आहे इथं जर आपण बारकाईने विचार केला तर साधित शब्दामध्ये पहिला जो काही प्रकार आहे त्या पहिल्या प्रकाराला म्हटलं जातं उपसर्ग घटित शब्द. उपसर्ग घटित शब्द. उपसर्ग घटित शब्द हे समजून सांगेल मी तुम्हाला सविस्तर. उपसर्ग घटित शब्द. त्यानंतर आहे दुसरा जो काही प्रकार आहे त्या प्रकाराला म्हटलं जातं प्रत्यय घटित शब्द. प्रत्यय घटित शब्द. तिसरा जो प्रकार वगैरे आहे त्या तिसऱ्या प्रकाराचा विचार जर केला तर त्याला म्हटलं जातं अभ्यस्त शब्द. कोणते शब्द आहे रे? अभ्यस्त शब्द. नीट लक्षात घ्या. याला म्हटलं जातं अभ्यस्त शब्द. अभ्यस्त शब्द. आणि त्यानंतर चौथा जो प्रकार वगैरे आहे त्या चौथ्या प्रकाराला म्हटलं जातंय काय म्हटलं जातं त्याला? सामासिक शब्द. सामासिक शब्द. कोणते शब्द आहे रे? सामासिक शब्द. आता मात्र मित्रांनो तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते लक्षात घेत असताना इथं पक्क लक्षात ठेवायचं आहे की आता मी तुम्हाला शिकवणार आहे. काय शिकवणार आहे रे? पहिल्यांदा मी तुम्हाला सांगेल सिद्ध शब्द म्हणजे काय. नंतर शिकवणार आहे साधित शब्द कशाला म्हणायचं, तत्सम काय प्रकारे, तद्भव कशाला म्हणायचं, देशी काय आहे, परभाषीय काय आहे,
उपसर्ग घटित कोणते, प्रत्यय घटित कोणते, अभ्यस्त शब्द कोणते आणि सामासिक शब्द कोणते, हा सर्वच प्रकार या ठिकाणी मी इत्थंभूत तुम्हाला शिकवणार आहे. आता मात्र मित्रांनो तुमच्या लक्षात येतं की शब्दसिद्धीचे असे प्रकार आहेत: तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय, उपसर्गघटित, प्रत्ययघटित, अभ्यस्त आणि सामासिक. ठेवा लक्षात. पहा, एकदम सविस्तर आहे, कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी शंका घेण्याचं कारण नाही. पहा, चलो आता मी तुम्हाला यातील एक एक भाग सविस्तर समजून सांगणार आहे. पहिल्यांदा मित्रांनो तुम्हाला मी शिकवणार आहे सिद्ध शब्द म्हणजे काय. काय आहे रे? सिद्ध शब्द. सिद्ध शब्द. आता सिद्ध शब्दाचा जर विचार वगैरे केला तर सिद्ध याचा अर्थ असा, मूळ धातूपासून जे शब्द तयार झाले. मूळ धातूपासून काय सांगितलं? मूळ धातूपासून. धातूपासून तयार झालेले किंवा मुळातच, किंवा इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, किंवा मुळातच मराठी भाषेत अस्तित्वात आलेले. मुळातच मराठी भाषेत अस्तित्वात आलेल्या शब्दांना काय म्हणायचं रे? शब्दांना सिद्ध शब्द म्हणतात. सिद्ध शब्द म्हणतात. नीट लक्षात ठेवा. कोणते शब्द म्हणायचं रे? सिद्ध शब्द म्हणतात. पहा, मूळ धातूपासून तयार झालेले किंवा मुळातच मराठी भाषेत अस्तित्वात आलेल्या शब्दांना सिद्ध शब्द म्हणतात. याचा जर विचार वगैरे केला तर उदाहरण आपण पाहिलं तर उदाहरणांमध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचे, जसं कवी, मधु, गुरु, धर्म, ग्रंथ, हे जे शब्द आहेत हे मूळ शब्द आहेत, सिद्ध शब्द आहेत. आता याचा विचार करत असताना इथं जर म्हटलं ये, घे, पी, खा, बस, उठ, हे जे शब्द आहे ना हे मूळ धातूपासून तयार झालेले किंबहुना मुळातच मराठी भाषेत अस्तित्वात आलेले जे शब्द वगैरे आहेत त्या शब्दांना काय म्हणायचंय तुम्हाला? की सिद्ध शब्द असे म्हणतात. जसं इथं जर आपण पाहिलं रेडा, नंतर बोका, त्याचबरोबर ढेकून, पिसवा. ढेकून नंतर काय आहे रे? पिसवा शब्द आहे. पिसवा. ढेकून नंतर पिसवा शब्द आहे. त्याचबरोबर धूर शब्द आहे. हात, पाय. मग पहा, आता नीट लक्षात घ्या. काय सांगितलं इथं लक्षात घ्या. मूळ धातूपासून तयार झालेले किंवा मुळातच मराठी भाषेत अस्तित्वात आलेले शब्दांना सिद्ध शब्द किंवा मूळ धातू म्हणतात. कवी, मधु, गुरु, धर्म, ग्रंथ, ये, घे, पी, खा, बस, उठ, रेडा, बोका, ढेकून, पिसवा, धूर, हात, पाय, हे जे काही शब्द आहेत या शब्दांना कोणते शब्द म्हणायचे रे? सिद्ध शब्द म्हणतात. आता सिद्ध शब्दाच्या संदर्भात विचार करत असताना याच्यावरती परीक्षेला प्रश्न असे विचारले जातात. मग सिद्ध शब्दाचे किती प्रकार आहे? सिद्ध शब्दाचे 4 प्रकारे. बरोबर. मग इथं मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की हे जे काही सिद्ध शब्द आहे या सिद्ध शब्दाचे हे 4 प्रकार दाखवलेले आहेत. 4 प्रकाराचा विचार करत असताना पहिला जो काही प्रकार आहे त्याला म्हणायचं सिद्ध. दुसरा जो काही प्रकार आहे
तो तत्सम नंतर तद्भव हा तिसरा प्रकार आहे देशी आणि हा चौथा प्रकार आहे परभाषीय. बरोबर. मग आता हे कशाचे प्रकार आहेत रे? हे आहे सिद्ध शब्द प्रकार. काय आहेत? सिद्ध शब्द प्रकार. काय आहेत हे? सिद्ध शब्दांचे प्रकार. मग सिद्ध शब्दांच्या प्रकाराचा विचार करत असताना या पद्धतीने मग हे काय आहे रे? तत्सम शब्द. मग अशी तुम्हाला दिलं होतं तत्सम शब्द. हा या ठिकाणी पहिला प्रकार आहे. दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हटलं जातं तद्भव शब्द. तिसरा जो प्रकार आहे त्याला म्हटलं जातं देशी किंवा देशज शब्द. आणि चौथा जो प्रकार आहे त्याला म्हटलं जातं परभाषीय शब्द. काय आहे रे? परभाषीय शब्द. आता मित्रांनो या ठिकाणी परीक्षेला तुम्हाला समजा एखादा शब्द दिला. काय शब्द दिला? शब्द दिला गाय. काय शब्द दिला रे? गाय. नंतर दिला वाघ. नंतर दिला झाड. पुढे शब्द दिला झाड. नंतर इथं समजा शब्द दिला की कळस. काय शब्द दिला रे? कळस. किंवा ओंजळ शब्द दिला ओंजळ. आता तुम्हाला विचारलं जाईल हे शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारात मोडतात? कोणत्या प्रकारात मोडतात? इथं तुम्हाला पर्याय दिले. ए तत्सम शब्द आहेत. किंबहुना इथं काय पर्याय दिला रे तुम्हाला? हे शब्द कोणत्या प्रकारचे आहेत? मग इथं ए तत्सम आहे, बी तद्भव आहे, सी देशी आहे, डी परभाषी आहे. चलो कौन बनेगा करोडपती? सांगा मला अंदाजे उत्तर सांगा. तुम्हाला जे उत्तर येईल ते उत्तर तुम्ही देत चला. सांगा काय उत्तर असावं? गाय, वाघ, ओंजळ हे शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारात येतात? येईल रे सांगता? तर मित्रांनो या शब्दांचा जर विचार वगैरे केला तर हे शब्द आहेत तद्भव. ही उत्तरं चुकीची आहे, हे उत्तरं चुकीचे आहेत, हे उत्तरं चुकीचे आहेत. आता तुम्हाला एक एक शब्द प्रकार तत्सम म्हणजे काय, तद्भव म्हणजे काय, देशी म्हणजे काय आणि परभाषे म्हणजे काय हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता तत्सम याचा अर्थ असा की तत्सम म्हणजे काय ही पहिली बाजू या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. कोणते आहे रे? तत्सम शब्द. आता तत्सम शब्द म्हणजे काय? तर आपली जी काही मराठी भाषा आहे त्या मराठी भाषेचा उगम हा संस्कृत भाषेतून झालेला आहे. कोणत्या भाषेतून झाला? संस्कृत. संस्कृत नंतर प्राकृत, प्राकृत नंतर काय झाले रे? मराठी. थोडक्यात मराठी भाषेचा उगम हा संस्कृत भाषेतून झालेला आहे आणि म्हणून आजही संस्कृत भाषेतील शेकडो शब्द आपण मराठी भाषेमध्ये जसेच्या तसे वापरतो. तुम्हाला माहिती आहे जसं आईवडिलांची चेहरेपट्टी, आईवडिलांची केसरचना, आईवडिलांची उंची, आईवडिलांचा रंग, तसा शक्यतो कोणाचा असतो? मुलांचा असतो. कारण गुणसूत्रांचं ते काय असतं? संक्रमण असतं. त्याच पद्धतीने मराठी भाषेचा उगम हा संस्कृत भाषेतून झाला असल्याकारणे आजही संस्कृत भाषेतील काही वचने मराठी भाषेमध्ये जशीच्या तशी वापरली जातात. काय केली जातात रे? जशीच्या तशी. म्हणजे आजही संस्कृत भाषेतील काही शब्द मराठी भाषेमध्ये जसेच्या तसे वापरले जातात. त्या शब्दांना तत्सम शब्द असे म्हणतात. आता उदाहरणच पाहून आपण. उदाहरण असं आहे, समजा मी म्हटलं हे उदाहरणं घेतले आपण. उदाहरणं आहे कवी, त्यानंतर मधु, गुरु, पिता, पुत्र, कन्या, वृक्ष, वृक्ष, पथ, पथ, पथ नंतर या ठिकाणी कर्ण, पर्ण,
कर्ण पर्ण, पिंड पिंड पिंड, श्राद्ध, ध्रुवा दुर्वा, कलश, सूर्य सूर्य, चंद्र, पृथ्वी, भूगोल भूगोल, परंतु, पद्म, बाहू, अंजली अंजली, यासारखे शेकडो कितीतरी शब्द, यासारखे कितीतरी शब्द मराठी भाषेमध्ये जसेच्या तसे आलेले आहेत. जे शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेमध्ये जसेच्या तसे आले त्या शब्दांना कोणते शब्द म्हणायचं रे? तत्सम शब्द असे म्हणतात. मग याची व्याख्या काय आहे? व्याख्या अशी आहे, जे शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेत जसेच्या तसे आले, जसेच्या तसे आले त्या शब्दांना काय म्हणायचे रे? तत्सम शब्द असे म्हणतात. त्या शब्दांना तत्सम शब्द असे म्हणतात. लक्षात ठेवा, जे शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेमध्ये जसेच्या तसे आले त्या शब्दांना तत्सम शब्द असे म्हणतात. कवी, मधु, गुरु, पिता, पुत्र, कन्या, वृक्ष, पथ, कर्ण, पर्ण, पिंड, श्राद्ध, दुर्वा, कलश, सूर्य, चंद्र, पृथ्वी, भूगोल, परंतु, पद्म, बाहू, बाही, अंजली. बरोबर. असे कितीतरी शब्द आहे की जे शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेमध्ये जसेच्या तसे आलेले आहेत. त्या शब्दांना कोणते शब्द म्हणायचे रे? त्या शब्दांना तत्सम शब्द असे म्हणतात. ठीक आहे, येतंय लक्षात? आता आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे तद्भव शब्द. आता दुसरी बाजू कोणती आहे रे? तर दुसरी बाजू आहे त्याला म्हणायचं तद्भव शब्द. तद्भव शब्द. आता तद्भव शब्द म्हणजे तरी काय? तर मराठी भाषेमध्ये असे काही शब्द आहेत की ते संस्कृत भाषेतून मराठीत येत असताना त्यांच्या मूळ रूपामध्ये बदल होतो. काय होतो? त्यांच्या मूळ रूपामध्ये बदल होतो. म्हणजेच जे शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेत येताना जे शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेत येताना त्यांच्या मूळ रूपात बदल होतो. त्या शब्दांना तद्भव शब्द म्हणतात. त्या शब्दांना काय म्हणायचंय रे? त्या शब्दांना तद्भव शब्द म्हणतात. तद्भव शब्द म्हणतात. पक्क लक्षात ठेवा की जे शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेत येताना त्यांच्या मूळ रूपामध्ये बदल होतो त्या शब्दांना तद्भव शब्द असे म्हणतात. मग याचा जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे हे तद्भव शब्द कसे आहेत ते पहा.
आता पहा, इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे असं, चक्रपासून काय तयार झालं रे? चाक तयार झालं. चक्रपासून चाक तयार झालं. धूम्रचं काय झालं रे? धूम्रचं धूर झालं. कर्णपासून काय झालं? कान. पर्णचं काय झालं रे? पान. त्याच्यानंतर भ्रमरचं काय झालं? भुंगा. भ्रमरचं भुंगा झालं. श्वश्रूचं सासू झालं. श्वश्रू. आता श्वश्रू नीट लक्षात ठेवा. श्वश्रू. श्वश्रूचं काय झालं? सासू. श्वशूरचं काय झालं रे? सासरा. तक्रचं काय झालं? ताक. दधीचं काय झालं? दूध. दधीचं दही झालं. दधीचं काय झालं रे? दही झालं. दुग्धचं काय झालं? दुग्धचं दूध झालं. दुग्धचं दूध झालं. पहा नीट लक्षात घ्या. श्वश्रूचं सासू झालं, श्वश्रूचं सासरा झालं, तक्रचं ताक झालं, दधीचं दही झालं, दुग्धचं दूध झालं. बरोबर. इथं पुन्हा जर आपण पाहिले कितीतरी शब्द आहे, जसं व्याघ्र. व्याघ्रचं काय झालं रे? वाघ. गायचं काय झालं? गाय. मरकटचं काय झालं? मरकट. माकड. गर्दभचं काय झालं? गर्दभ. गाढव. गर्दभचं काय झालं? गाढव. अंजलीचं काय झालं? लग्न झालं का? नाही. अंजलीचं झालं ओंजळ. काय झालं? ओंजळ. मग आता पक्क लक्षात घ्या. पक्क लक्षात घेत असताना असे शेकडो शब्द तुम्हाला सांगता येतील की या ठिकाणी फरक लक्षात घेण्यासाठीच मी फक्त तुम्हाला हे क्लिअर दाखवलेलं होतं. तर मित्रांनो, इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, हे जे शब्द आहेत ना, हे चाक, त्याच्यानंतर हे धूम्र, धूर, तर हे शब्द तद्भव आहेत. कोणते शब्द आहेत रे? हे तद्भव. इथं चाक, धूर, कान, पान, त्याच्यानंतर हे काय आहे? भुंगा. हे तद्भव शब्द आहेत. इथं देखील हे कोणते आहेत रे? तद्भव. हे सासू, सासरा, ताक, दही, दूध. हे कोणते आहे? वाघ, गाय. बरोबर. वाघ, गाय. हे काय आहे रे? कोणते शब्द झाले हे? तर हे शब्द झाले, तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे पहा, तर इकडचे जे आहे ना, हे तत्सम शब्द आहे. फक्त स्वरूप लक्षात येण्यासाठी हे तत्सम आहे. काय आहे रे? तत्सम. आणि हे तद्भव झाले. हे इकडचे कसे आहेत रे? तत्सम आहे. हे देखील कोणते आहे? तत्सम आहे. लक्षात येण्यासाठी तुम्हाला ते दोनदा लिहिलेलं आहे. फक्त या ठिकाणी पक्क लक्षात ठेवायचे, हे जे दाखवलेले आहेत ना, हे तर एवढेच शब्द हे कोणते आहेत रे? तद्भव शब्द आहेत. मग जे शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेत येताना त्यांच्या मूळ रूपामध्ये बदल होतो, ते जे शब्द आहेत त्या शब्दांना कोणते शब्द म्हणायचे रे? तद्भव शब्द असे म्हणतात. मग परीक्षेला जर तुम्हाला दिलं वाघ, गाय, माकड, गाढव, ओंजळ, सासू, सासरा, ताक, दही, नाही का, तर हे जे शब्द आहेत या शब्दांना कोणते शब्द म्हणायचे तुम्हाला? या शब्दांना तद्भव शब्द असे म्हणतात. हे तुम्हाला पक्क आणि पक्क लक्षात ठेवायचं आहे. पहिला प्रकार आपण पाहिला तत्सम शब्दांचा, दुसरा प्रकार आपण पाहिला तद्भव शब्दांचा. आता आपल्याला पुढील भागाचा अभ्यास करायचा आहे,
तर पुढील भागाचा अभ्यास करत असताना ते आहे देशी शब्द. जे शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेमध्ये जसेच्या तसे आले त्यांना तत्सम शब्द म्हणतात. जे शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेमध्ये जसेच्या तसे आले ते कोणते शब्द रे? तत्सम. जे शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेत येताना त्यांच्या मूळ रूपामध्ये बदल होतो त्याला काय म्हणायचं? तद्भव. आता आहे तिसरा प्रकार. तिसऱ्या प्रकाराचं नाव आहे, त्याला म्हटलं जातं देशी शब्द. देशी काय शब्द आहे रे? देशी शब्द. देशी ऑब्लिक देशज शब्द. देशज म्हणजे देशावर जन्मलेल्या लोकांच्या बोलीभाषेतील शब्द. आता हे शब्द कसे आहे की जे शब्द तत्समयी नाही, तद्भवही नाही, मुळातच मराठी भाषेमध्ये अस्तित्वात आलेले आहे त्या शब्दांना देशी शब्द असे म्हणतात. पक्क लक्षात ठेवा बरं का, मी काय सांगितलं पहा. जे शब्द तत्समही नाहीत, जे शब्द तत्समही नाहीत व तद्भवही नाहीत. जे शब्द तत्समही नाहीत, तद्भवही नाही, मुळातच मराठी भाषेमध्ये अस्तित्वात आलेले आहेत. मुळातच मराठी भाषेत अस्तित्वात आलेले आहेत. त्या शब्दांना देशी शब्द म्हणतात. त्या शब्दांना काय म्हणायचं रे? त्या शब्दांना देशी शब्द म्हणतात. देशी शब्द म्हणतात. नीट पक्क लक्षात ठेवा. पा काय सांगितलं? जे शब्द तत्समयी नाहीत, तद्भवही नाहीत, मुळातच मराठी भाषेमध्ये अस्तित्वात आलेले आहेत त्या शब्दांना देशी शब्द असे म्हणतात. मग मराठी माणूस हुशार होता. त्याने स्वतःच्या भाषेमध्ये काही शब्द तयार केले तर तो काय म्हणायचा? त्याने मराठी माणसाने शब्द तयार केले पहा. तो म्हणायचा काय शब्द तयार केला? रेडा, बोका, ढेकूण, पिसवा, हाड, झाड, झोप, उडी, कचरा. त्याच्यानंतर मुलगा, मुलगी, त्यानंतर घोडा. काय शब्द काढला त्याने? घोडा. त्याचबरोबर घोड्यानंतर काय केलं? ज्वारी नंतर बाजरी नंतर घोसाळी नंतर दगड. तो काय म्हणतो रे? धोंडा. मग पहा, नीट लक्षात घ्या. जे शब्द तत्समयी नाही व तद्भवही नाही, मुळातच मराठी भाषेमध्ये अस्तित्वात आलेले आहेत त्या शब्दांना देशी शब्द म्हणतात. जसं ज्वारी, बाजरी, घोसाळी, दगड, रेडा, बोका, ढेकूण, पिसवा, हाड, झाड, झोप, उडी, कचरा, मुलगा, मुलगी आणि घोडा. हे जे काही शब्द आहेत या शब्दांना कोणते शब्द म्हणायचं रे? देशी शब्द. आता या देशी शब्दाची एक मी तुम्हाला स्टोरी सांगतो. ती स्टोरी, हे सगळे शब्द त्या स्टोरीमध्ये तुम्हाला इथं पाहायला भेटतील. आता मी ती स्टोरी सांगतो आणि मग आपण पुढे जाऊया. एकदम सोपं आहे बरं का. आता मी स्टोरी सांगायला सुरुवात करतोय. तर स्टोरी अशी आहे, इकडे पहा, ह्याची उदाहरणं आहेत. एक शेतकरी होता. त्याने डोंगराच्या पायथ्याशी दगड, धोंडे बाजूला करून शेती केली. शेतीमध्ये त्याचा मुलगा, त्याची मुलगी मदत करायचे.
त्याच्याजवळ एक रेडा होता, घोडा होता आणि एक बोका देखील होता. शेतीतून तो जोंधळा, त्याचबरोबर बाजरी, वांगी, घोसाळे अशी पिके तो घ्यायचा. काम करून पार त्याचा खुळखुळा झाला होता. दुपारी तो ओसरीवरती यायचा, ओसरीवरती चूल पेटवायचा. दुपारी बायको भाकरी घेऊन यायची. बायकोवर खुश होऊन कधीतरी एखादं दुसरं तिला वर्षातून लुगडं घ्यायचा. ओसरीच्या बाजूला खूप चिखल झाला होता. चिखलामुळे मोठ्या प्रमाणात ढेकूण, पिसवा झाल्या होत्या. बोका इकडून तिकडे उड्या मारायचा. झोपेतून उठल्यावर सारखी कुरकुर करायचा. माझं डोकं दुखतं, डोळा, पाठ, पोट, कंबर, गुडघा दुखतो अशी तक्रार तो करायचा. पहा किती सोप्या पद्धतीने सांगितलंय. एकदम साधी सोपी सरळ स्टोरी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. एक शेतकरी होता, त्याने डोंगराच्या पायथ्याशी दगड-धोंडे बाजूला करून शेती केली. शेती कामात त्याचा मुलगा मुलगी त्याला मदत करायचे. त्याच्याजवळ एक रेडा, घोडा, बोका होता. शेतीतून तो जोंधळा, बाजरी, वांगी, घोसाळी ही पिके घ्यायचा. काम करून पार त्याचा खुळखुळा झाला होता. दुपारी ओसरीवरती चूल पेटवायचा. दुपारी बायको भाकरी घेऊन यायची. बायकोवर खुश होऊन बायकोला तो एखादं दुसरं लुगडं घ्यायचा. एखादं दुसरं लुगडं घ्यायचा. काय शब्द येतो? बायकोवरती खुश होऊन बायकोला तर एखादं दुसरं लुगडं घ्यायचा. मग बाजूला खूप चिखल होता. चिखलामुळे ढेकून, पिसवा झाल्या होत्या. बोका इकडून तिकडे उडी मारायचा. झोपेतून उठल्यावर सारखी कुरकुर करायचा. माझं डोकं दुखतंय, डोळा, पाठ, पोट, कंबर, गुडघा अशा तो तक्रारी करायचा. तर हे जे काही सर्व शब्द आहेत, हे सर्व शब्द कोणते आहे रे? देशी आहे. आणि म्हणून इथं लिहिलंय, जे शब्द तत्समयी नाही, तद्भवी नाही, मुळातच मराठी भाषेमध्ये अस्तित्वात आलेले आहे, त्या शब्दांना देशी शब्द म्हणतात. देशी शब्द याचा अर्थ देशावर राहणाऱ्या लोकांच्या बोलीभाषेतील शब्द. मग पुणेकर आणि नाशिककर महाराष्ट्र पठारावरती जन्माला आलेले आहेत आणि म्हणून त्यांना म्हटलं जातं देशज शब्द. येतंय लक्षात? मग समजलं? इथपर्यंत लक्षात आलं? ओके. पहा काय लक्षात आलं. आपण पाहिले आज शब्दसिद्धी. शब्दसिद्धी मराठी भाषेत शब्द कसा बनतो किंवा कसा सिद्ध होतो याला शब्दसिद्धी म्हणतात. मग या शब्दसिद्धीमध्ये आपण पाहिलं, काय पाहिलं रे? सिद्ध शब्दाचे प्रकार. एक सिद्ध शब्द, साधित शब्द. सिद्ध शब्दामध्ये तत्सम, तद्भव, देशी आणि परभाषीय शब्द. सिद्ध शब्दामध्ये मूळ धातूपासून तयार झालेले किंवा मुळातच अस्तित्वात आलेल्या शब्दांना सिद्ध शब्द म्हणतात. पुढे सिद्ध शब्दाचे प्रकार तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय. मग तत्सम शब्द पाहिले, जे शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेमध्ये जसेच्या तसे आले त्या शब्दांना तत्सम शब्द म्हणतात. तद्भव शब्द, जे शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेत येताना त्यांच्या मूळ रूपामध्ये बदल होतो त्यांना तद्भव शब्द म्हणतात. पुढे पाहिलं देशी शब्द, जे शब्द तत्समयी नाही, तद्भवही नाही, मुळातच मराठी भाषेमध्ये अस्तित्वात आलेले आहेत त्या शब्दांना देशी शब्द असे म्हणतात. तर अशा पद्धतीने इथपर्यंतचा भाग आज आपण अभ्यासलेला आहे. आज आपण या ठिकाणी थांबतोय. झालेला भाग अभ्यासा. पुन्हा भेटूया राहिलेला भाग घेऊन भाग 2 मध्ये, अर्थातच परभाषीय शब्द आणि साधित शब्द व त्यांचे प्रकार घेऊन. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, हॅपी थॉट्स, टेक केअर, थँक्यू.